मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर प्रारंभिक भारताचा इतिहास हा कसा होता? प्रारंभिक भारताची राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती? विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण मौर्योत्तर कालखंडातील प्रारंभिक भारताचा इतिहास या विषयाची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत आजपासून आपण BHIC 103 म्हणजेच हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट सेकंड या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आज या अभ्यासांतर्गत आपण पहिले युनिट शुंग आणि कुशाण यांच्या संदर्भामधील माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना कल्पना आहेच की प्रारंभिक भारताचा इतिहास हा अगदी मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वापासून सुरू होत असतो आणि त्याचा आपण आपल्या भारताचा इतिहास भाग पहिला या अंतर्गत माहिती पाहिलेली आहे. आजपासून आपण मौर्योत्तर कालखंडाच्या संदर्भामधील माहिती ही पाहणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम मौर्योत्तर कालखंड म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेणार आहोत. मौर्य राज्य हे भारताच्या इतिहासातील पहिले मोठे राज्य किंवा साम्राज्य असे म्हणता येईल अशा स्वरूपाचे राज्य होते. या राज्याचा ऱ्हास हा इसवी सन पूर्व 187 मध्ये घडून आला. या राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर, या राज्याचा शेवट झाल्यानंतर भारतामध्ये दुसरे मोठे एक राज्य अस्तित्वात येईपर्यंतचा कालखंड हा साधारणतः आपण मौर्योत्तर कालखंड म्हणून ओळखतो. म्हणजेच इसवी सन पूर्व 187 मध्ये मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आल्यानंतर ते साधारणतः 3ऱ्या शतकामध्ये गुप्त सत्तेचा उदय होईपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण मौर्योत्तर कालखंड असे संबोधतो. मौर्योत्तर कालखंडाची काही वैशिष्ट्ये असलेलेही आपणास दिसून येतात. मौर्योत्तर कालखंडामध्ये मोठे साम्राज्य निर्माण झालेले नाही असे आपण म्हणू शकतो, कारण की मौर्य हे एक संपूर्ण भारतामधील एक मोठे राज्य म्हणून गणले जात होते. त्यानंतर 3ऱ्या शतकामध्ये अस्तित्वात आलेले गुप्त घराणे किंवा गुप्त सत्ता हे देखील एक मोठे राज्य घराणे होते, मोठे साम्राज्य होते. मात्र मौर्योत्तर कालखंडामध्ये मात्र कुठल्याही स्वरूपाचं साम्राज्य हे अस्तित्वात आलेलं दिसत नाही. विशेष म्हणजे या कालखंडामध्ये वेगवेगळी परकीय आक्रमणं ही झालेली आहेत आणि या परकीय आक्रमकांच्या माध्यमातून भारताचा मध्य आशियाशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेला दिसून येतो. यामध्ये परदेशी तत्वांचे आचरण हेही मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते. ज्याप्रमाणे त्या लोकांनी परदेशी आक्रमकांनी आपल्या तत्वांचे आचरण केले, त्याच पद्धतीने त्यांच्याकडीलही बऱ्याचशा गोष्टी या आपण आत्मसात केल्या. चांगल्या गोष्टींचा अंगीकार हा देखील आपण आपल्याकडे करून घेतलेला आहे. उत्तर आणि वायव्य भारतात अनेक क्षेत्रीय राज्यांचा उदय हा या मौर्योत्तर कालखंडामध्ये महत्व हे देखील वाढलेले आपल्याला दिसून येते, कारण की या वायव्य भारताकडूनच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक हे आलेले दिसून येतात आणि त्यांनी त्या भागामध्ये आपलं लक्ष हे अधिक दिलेलं असल्यामुळं, त्या भागामधून ते असल्यामुळं साहजिकच या कालखंडाचा भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना आपणास वायव्य भारताचे महत्व हे वाढलेले दिसून येते. एकंदरीतच ही काही मौर्योत्तर काळ आणि त्याची वैशिष्ट्य असलेली दिसून येतात. मौर्योत्तर कालखंडाच्या अभ्यासासाठी विविध साधने ही उपयुक्त असलेली दिसून येतात. इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी या साधनांचा आपणास महत्त्वपूर्ण उपयोग होत असलेला दिसून येतो. यामध्ये पतंजलीचे महाभाष्य, दिव्यावधान, पुराण ग्रंथ, कालिदासाचे मालविकाग्निमित्र, बाणभट्ट की जो सम्राट हर्षवर्धन याच्या दरबारामध्ये असणारा इतिहास अभ्यासक होता, त्याचे हर्षचरित्र हे फार महत्त्वाचे आहेत.
याबरोबरच काही शिलालेख, ऐतिहासिक कला सामग्री, पालेभाषेतील ग्रंथ, मिलिंद पन्नो हा एक महत्वाचा ग्रंथ असलेला दिसून येतो. आपणास पुढे राजा मिलिंद किंवा मेनांडर याची माहिती पाहायचीच आहे. याच्या संदर्भातील हा मिलिंद पन्नो किंवा ज्याला मिलिंदाचे प्रश्न असे संबोधले जाते, हा ग्रंथ देखील एक महत्त्वपूर्ण साधन असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही चिनी ऐतिहासिक वृत्तांत. या कालखंडामध्ये भारताचा मध्य आशियाशी संबंध प्रस्थापित झालेला आहे. साहजिकच या मध्य आशियामधील असणाऱ्या काही देशांमधील, काही भाषांमधील साधनांमध्येही भारताचे काही संदर्भ हे आपणास आढळून येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये आपणास ऐतिहासिक किंवा इतिहास अभ्यासकांची साधनांची व्याप्ती ही देखील काहीशी वाढली होती, असं म्हणण्यासाठी वाव आहे हेही लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत आपण जी काही साधने उपयोगात आणलेली होती इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी, ती अर्थातच भारतीय भाषांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते किंवा भारतीय साधनांचा वापर हा आपण अधिक प्रमाणात केलेला होता. परंतु आता मात्र आपणास चीन या देशामधील जे काही राज्यकर्ते आहेत, त्यांच्या ऐतिहासिक वृत्तांतामध्ये सुद्धा आता आपणास भारताच्या इतिहासाचे संदर्भ हे उपलब्ध व्हायला लागतात. यावरून या कालखंडाचे एक वेगळेपण हे सुद्धा आपण सांगू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या कालखंडाची माहिती पाहत असताना या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या काही राजघराण्यांचा अभ्यास हा आपणास या घटकामध्ये या युनिटमध्ये करायचा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे राजघराणं म्हणजे शुंग राजघराणे, त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे या कालखंडामध्ये किंवा या घटकामध्ये किंवा एकूणच या आपल्या अभ्यास विषयामध्ये आपण मौर्योत्तर कालखंडाचा विचार करणार आहोत. मग त्यामुळे आपणास पाहावे लागते, की मौर्य घराण्याचा ऱ्हास झाल्यानंतर या ठिकाणी कोणत्या राजकीय सत्ता या अस्तित्वात आल्या? तर सर्वप्रथम ती सत्ता म्हणजे शुंग राजघराणे आहे आणि आपण त्याचीच माहिती पाहूयात. खरं तर हे जे शुंग राजघराणे आहे किंवा या राजघराण्याचा जो संस्थापक आहे, तो म्हणजे पुष्यमित्र शुंग. या पुष्यमित्र शुंग हा खरं तर मौर्य राजा बृहद्रथ याचा सेनापती होता. पुष्यमित्र शुंग पुष्यमित्र शुंग अर्थातच या अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे तो मौर्यांचा सेनापती होता. परंतु सैन्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या राजाचा खून करून, हत्या करून हा सत्तेवर आलेला होता. सत्तेवर आल्यानंतर साहजिकच आपल्या वर्चस्वाची स्थापना करणं हे याच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं. आणि ते आव्हान याने पार पाडलेलं, लीलया पेललेलं हेही आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस याने सत्ता प्राप्त केली, अर्थातच त्यावेळेस अनेक राजे की ज्यांनी मगधचं वर्चस्व हे मान्य केलेलं होतं. मगध या राज्याचे मांडलिकत्व ज्या राजांनी स्वीकारलेलं होतं, अशा राजांनी लगेच बंड पुकारायला सुरुवात केलेली होती. स्वतःचं स्वातंत्र्य हे जाहीर करायला सुरुवात केलेली होती. साहजिकच ही गोष्ट नव्याने सत्तेवर आलेल्या राजवंशाला अवघड झालेली होती. त्यांना या गोष्टीचा बंदोबस्त करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच या राजांनी स्वतःचं वर्चस्व, आपल्या वंशाची, राजघराण्याची पुनर्स्थापना, सत्तेची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशाने पावले उचललेली दिसून येतात आणि अर्थातच त्यांनी आपल्या वर्चस्वाची पुनर्स्थापना ही केलेली दिसून येते. साहजिकच ज्या राजांनी ज्या राजांनी पुष्यमित्र शुंग सत्तेवर आल्यानंतर त्याचे वर्चस्व झुगारलेले होते, त्या सर्वांवर आपला वचक निर्माण करण्यामध्ये पुष्यमित्र शुंग हा यशस्वी झालेला दिसून येतो. साहजिकच वर्चस्वाची स्थापना करण्यामध्ये हा यशस्वी झाला. ही पुष्यमित्र शुंग याची एक फार महत्त्वाची कामगिरी ठरलेली दिसून येते. पुष्यमित्र शुंग याच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना त्याची आणखीन एक महत्त्वाची कामगिरी, ज्याला आपण ग्रीकांचा पराभव असं म्हणतो, ती देखील फार महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येते. मौर्य साम्राज्याच्या पडत्या काळात ग्रीकांनी
आपले वर्चस्व निर्माण करावयास सुरुवात केलेली होती. म्हणजेच काय, तर दुर्बल झालेल्या मौर्य राज्याचा गैरफायदा घेऊन या प्रदेशामध्ये, भारताच्या प्रदेशामध्ये आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केलेली होती. या ग्रीक आक्रमकांचा बंदोबस्त करण्यासाठी पुष्यमित्राने आपला नातू वसुमित्र यास पाठवले व त्यांनी जे काही आहेत तर ते ग्रीक सत्तेला भारताबाहेर घालविण्याची महत्वाची कामगिरी केलेली आपणास दिसून येते. एकंदरीतच या कालखंडामध्ये जे परकीय आक्रमक भारतामध्ये आलेले होते त्यामध्ये ग्रीकांचा समावेश होत होता. या ग्रीकांचा पराभव करण्याची जबाबदारी पुष्यमित्र शुंग यांनी पार पाडलेली दिसून येते. पुष्यमित्र शुंग यांच्या संदर्भात अश्वमेध यज्ञ याचाही उल्लेख आपणास प्राप्त होतो. या पुष्यमित्र शुंगाने अश्वमेध यज्ञ हा का केला असावा? याचे उत्तर आपल्याला असे सांगता येऊ शकते की आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी पुष्यमित्र शुंग यांनी 2 वेळा अश्वमेध यज्ञ केले असावेत. कारण की यांनी स्वतःचे वर्चस्व हे मगधावर तर प्राप्त केलेच होते. त्याचबरोबर त्यांनी ग्रीकांचाही पराभव केलेला होता. आपल्या या विजयाच्या प्रित्यर्थ किंवा आपलं हे सामर्थ्य लोकांना समजावं या उद्देशाने त्याने अश्वमेध यज्ञ हा केला असावा असं अभ्यासकांनी मत व्यक्त केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर याने विदर्भाच्या प्रदेशावरही आपलं प्रभुत्व प्राप्त केलेलं दिसून येतं. वास्तविक पाहता हा जो विदर्भाचा प्रदेश आहे तर तो सम्राट बृहद्रथ याच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये होता. साहजिकच ज्या व्यक्तीने आपल्या नातेवाईकाचा म्हणजेच सत्तेवर असणाऱ्या बृहद्रथ राजाचा खून केलेला आहे त्या राजाच्या विरोधी भावना ही या विदर्भाच्या प्रदेशामध्ये असलेली दिसून येते. या विदर्भाच्या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे असे पुष्यमित्र शुंग याला वाटत होते. ही संधी त्याला 2 भावातील संघर्षामुळे प्राप्त झाली. यज्ञसेनचा भाऊ माधवसेन यांनी पुष्यमित्राकडे मदत मागितलेली दिसून येते. म्हणजेच काय, तर सत्तेवर यावेळेस यज्ञसेन होता आणि त्याच्या भावाला त्याच्या विरुद्ध जी आहे तर ती पुष्यमित्र शुंगाकडे मदत मागावीशी वाटली आणि यातून पुष्यमित्र शुंग याच्याकडे एक संधी आयतीच आलेली दिसून येते. या 2 भावांमधील संधी ही आपणासाठी एक सुवर्ण संधी आहे हे त्याने जे आहे तर ते लक्षात घेतलं आणि त्या दोघांमध्ये जे काही आहेत तर ती शांतता प्रस्थापित करून त्या दोघांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास तो यशस्वी झाला. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, पुष्यमित्र शुंग याने आपल्या कारकिर्दीमध्ये बरेच मोठे राजकीय विजय हे प्राप्त केलेले दिसून येतात. त्यामध्ये अर्थातच त्याने मगधचं वर्चस्व ज्यांनी अगोदर मान्य केलेलं होतं अशा लोकांवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व स्थापन करण्यामध्ये तो यशस्वी झालेला होता. त्याचबरोबर ग्रीकांवरील विजय, विदर्भाच्या राज्यावरील विजय हाही त्याने प्राप्त केलेला होता आणि या सगळ्यांची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी, आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन व्हावे या उद्देशाने त्याने अश्वमेध यज्ञ हा देखील केला होता. या सर्वावरून आपणास पुष्यमित्र शुंग याच्या पराक्रमाची माहिती प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे या पुष्यमित्रानंतर अग्निमित्र आणि इतर 10 राजे हे होऊन गेलेले होते, परंतु त्यांची कामगिरीची माहिती ही आपणास प्राप्त होत नसल्यामुळे आपण केवळ पुष्यमित्र शुंग यांच्या कामगिरीचा आढावा हा या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर आपण शुंग राज्याच्या संदर्भामधीलच काही माहिती ही पाहणार आहोत. ते म्हणजे शुंगांचं क्षेत्रीय नियंत्रण, म्हणजे कोणकोणत्या भागावर शुंग सत्तेचं नियंत्रण होतं. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, पाटलीपुत्र हे शुंग सत्तेच्या केंद्र असलेलं दिसून येतं, राजधानीचं ठिकाण असलेलं आपणास दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी मध्य गंगेचे मैदान, गंगेचा वरचा भाग, पूर्व माळवा या ठिकाणीही आपले वर्चस्व हे प्रस्थापित केलेले होते. या मध्य भारतातील वर्चस्वासोबतच त्यांनी
पंजाबमधील जालंधर आणि सकाल या ठिकाणी सुद्धा आपले वर्चस्व हे निर्माण केलेले होते. या काळातील दिव्यावदान आणि तारानाथ यांच्या लेखनामधून आपणास याची माहिती ही उपलब्ध होते. भारहूत येथे सापडलेल्या शिलालेखांमधील उल्लेखावरूनही याच्या कारकिर्दीचा बोध होतो. काही दूरच्या प्रदेशात यांचे प्रत्यक्ष नियंत्रण नसले तरी त्या राजांनी शुंगांविषयी राजनिष्ठा ही दर्शवलेली होती. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की शुंग सत्तेचं क्षेत्रीय नियंत्रण नक्की काय होतं? तर यांच्या नियंत्रणाखाली प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असणारा प्रदेशही होता आणि यांच्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असणाराही प्रदेश होता. प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असणाऱ्या प्रदेशामध्ये आपणास पाटलीपुत्र, गंगेचे मैदान, पूर्व माळवा या ठिकाणांचा समावेश होतो. त्याचबरोबर पंजाबमधील जालंधर आणि सकाल यांचाही समावेश होतो. तर अप्रत्यक्ष प्रदेशामध्ये ज्यांनी या राजांविषयी राजनिष्ठा दर्शवलेली होती त्यांच्या प्रदेशाचा समावेश शुंग सत्तेच्या क्षेत्रीय नियंत्रणाखाली असणाऱ्या प्रदेशामध्ये होतो, हे आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो. शुंग घराण्याची राजकीय माहिती पाहिल्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रशासकीय गोष्टींची माहिती पाहिल्याबद्दल त्यांच्या राज्यामध्ये असणाऱ्या क्षेत्रीय गोष्टींची माहिती पाहिल्यानंतर आता आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे शुंगांची प्रशासनिक रचना. म्हणजेच काय? तर शुंगांचं प्रशासन हे कशा स्वरूपाचं होतं? विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. शुंगांची सत्ता ही जवळपास 112 वर्षांची होती आणि या 112 वर्षांच्या कालखंडामध्ये कुठल्याही सत्तेचं प्रशासन हे एकसारखं राहणं हे काहीसं कठीण असतं. शुंगांच्या प्रशासनाच्या बाबतीतही तसंच झालेलं आपणास दिसून येतं. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द राहिली असल्यामुळं त्यांचं राज्य हे 100 वर्षापेक्षा अधिक काळाचं राहिलेलं असल्यामुळं यांच्या प्रशासनामध्येही आपणास विविधता ही आढळून येत असलेली दिसून येते. यांच्या कालखंडामध्ये पुष्यमित्राच्या कालखंडामध्ये पाटलीपुत्र हे केंद्रीय प्रशासनाचे केंद्र असलेले आपणास दिसून येते. राजाच्या मदतीला विविध मंत्री आणि नोकरशहा असे असलेले दिसून येतात आणि त्यांच्या मदतीनेच राजा हा कारभार करत असलेला दिसून येतो. थोडक्यात केंद्रीय प्रशासन, या केंद्रीय प्रशासनामध्ये राजा, मंत्री आणि नोकर परिषद या होत्या आणि त्यांच्या मदतीने जे काही आहे तर ते राजा हा राज्यकारभार करत होता. यानंतर राज्याचे विभाजन हे प्रांतामध्येही केलेले होते आणि प्रांताच्या प्रमुखाला राज्यपाल असे म्हटले जात असे आणि या पदावर शाही परिवारातीलच व्यक्ती असे त्याच्या मदतीला एक परिषद सुद्धा असलेले दिसून येते. थोडक्यात केंद्रीय प्रशासन आणि प्रांतिक प्रशासन हे शुंगांच्या प्रशासनामध्ये महत्वपूर्ण असलेले दिसून येतात. केंद्रीय प्रशासनामध्ये राजा हा लक्ष ठेवून असे त्याचं वर्चस्व या केंद्रीय प्रशासनामध्ये होतं, तर प्रांतिक प्रशासनामध्ये शाही परिवारातील एखाद्या व्यक्तीचं, बऱ्याचदा राजकुमारांचंच नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच प्रशासनावर आपलं नियंत्रण असावं, प्रशासनावर आपला कंट्रोल असावा, प्रशासनावर आपला होल्ड असावा, या दृष्टिकोनातून केंद्रीय आणि प्रांतिक प्रशासनाची रचना ही केलेली आपणास दिसून येते. बऱ्याचदा राजकुमारांना गव्हर्नर किंवा कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त केले जात असे. याचे उदाहरण म्हणून आपण अग्निमित्र याचे उदाहरण जे आहे तर ते सांगू शकतो. याचे कारण असं होतं की राजाच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार हा प्रशासनाचा अनुभवी असणारा व्यक्ती असावा. त्याच्याद्वारे व्यवस्थित राज्यकारभाराची घडी बसवण्याचं काम हे केलं जावं या उद्देशाने, प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने याची नियुक्ती ही केली जात असावी, हे आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पुष्यमित्र शुंग नंतरची मात्र प्रशासन व्यवस्था ही काहीशी कमकुवत झालेली आपणास दिसून येते.
याच्या काही उत्तराधिकाऱ्यांनी विदिशा आणि विदिशामधून तर काहींनी कोसलमधूनही राज्य केलेलं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने शुंगांच्या प्रशासनाची काही वैशिष्ट्य ही आपण पाहिली पहा. यामध्ये केंद्रीय प्रशासनात राजा, प्रांतिक प्रशासनामध्ये राजकुमार किंवा राजघराण्यातील एखादा व्यक्ती, राजकुमारांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना प्रशासनामध्ये सामावून घेण्यात येत असे. त्याचबरोबर यांच्यामधून जे काही आहेत, तर ते चांगले अधिकारी, चांगले पुढील चांगला राजा घडावा हा देखील उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र ही प्रशासनिक व्यवस्था ही पुष्यमित्र शुंगानंतर कमकुवतही झालेली होती, हे आपणास लक्षात घेते. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे शुंगांची कला किंवा शुंगांच्या कलेच्या बाबतीमध्ये काय प्रगती केली होती, ही आपण समजून घेणार आहोत. शुंग राजांनी कलेला संरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका ही बजावलेली होती. शुंग काळातील काही ठिकाणं ही महत्त्वपूर्ण आहेत आणि या उदाहरणावरून शुंग काळातील कलेची कल्पना ही आपणास येऊ शकते. यामध्ये भारहूत, बोधगया आणि सांची यांचा उल्लेख आपण करू शकतो. या ठिकाणांना शासकामार्फत प्राप्त झालेल्या संरक्षणावरून या ठिकाणी शुंगांच्या कलेची कल्पना ही येऊ शकते. या ठिकाणी शुंगांनी या ठिकाणांना संरक्षण दिलेले होते आणि त्यामुळेच या ठिकाणी कलेची उत्तमोत्तम निर्मिती ही सुद्धा झालेली आपणास दिसून येते. भारहूत स्तूपाचा दरवाजा, सांची स्तूपाचे प्रवेशद्वार हे शुंग काळातच निर्माण झालेले होते. या काळातच पक्क्या मातीच्या लघुमूर्ती या सुद्धा बनवण्यात आलेल्या होत्या. दगडाच्या मूर्ती देखील बनवण्यात आलेल्या होत्या. या सर्वांवरून आपण असं म्हणू शकतो की शुंग कालखंडामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये खूप सारी प्रगती ही झालेली होती. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, शुंगांच्या कलेच्या संदर्भामध्ये आपणास काही ठिकाणं ही लक्षात ठेवावी लागतात. ते म्हणजे भारहूत, बोधगया आणि सांची. या ठिकाणी शुंगांच्या कालखंडामध्ये मोठी कलात्मक प्रगती ही झालेली आपणास दिसून येते. त्या ठिकाणी असणारे स्तूप याच्या संदर्भाने शुंगांनी आपल्या कलेचा विस्तार हा केलेला दिसून येतो. या काळात मातीच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती ह्या देखील चांगल्या प्रकारे बनवण्यात आलेल्या होत्या. या कलात्मक वस्तूंवरून शुंगांनी कलेच्या क्षेत्रामध्ये केलेली प्रगती ही आपणास लक्षात येऊ शकते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे इंडो ग्रीक या राजघराण्याच्या संदर्भामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण माहिती पाहिली त्याप्रमाणे हा जो कालखंड आहे, मौर्योत्तर कालखंड, हा मौर्योत्तर कालखंड हा परकीय आक्रमकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला दिसून येतो. मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये विविध परकीय आक्रमक हे वायव्येच्या बाजूकडून आलेले दिसून येतात. या वायव्येकडून आलेल्या परकीय आक्रमकांमुळेच भारताचा मध्य आशियाशी संपर्क हा स्थापित झालेला दिसून येतो. मौर्य घराण्याच्या अस्तानंतर भारतामध्ये शक यांची सत्ता प्राप्त झालेली होती. शकानंतर कण्व हेही आलेले दिसून येतात आणि त्यानंतर काही प्रादेशिक राज्य ही सुद्धा अस्तित्वात आलेली दिसून येतात. परंतु त्याच्यासोबतच भारतावर जे काही वायव्येकडून परकीय आक्रमक आले, या परकीय आक्रमकांची माहिती मिळवणं हे देखील आपणास महत्त्वपूर्ण ठरते. अशाच परकीय आक्रमकांमध्ये आपणास इंडो ग्रीक यांचा समावेश करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, या आक्रमकांना इंडो ग्रीक असे का म्हणतात, हे सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपणास जावं लागतं ते म्हणजे अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाकडे. आपणा सर्वांना कल्पना आहे पहा की अलेक्झांडर याने भारतावर आक्रमण केलेले होते. अलेक्झांडर उर्फ सिकंदर याला जगज्जेता व्हायचं होतं आणि जगज्जेता होण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु भारतामध्ये त्याला वेगवेगळ्या ठिकाणी
कठोर अशा स्वरूपाच्या प्रतिकाराला सामोरे लागलेले होते आणि त्यामुळेच या अलेक्झांडरचा भारतामध्येच मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. या अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर सेनापती सेल्युकस निकेटर हा जो आहे तो त्याने त्याच्यावर त्याचं राज्य हे प्राप्त केलेले दिसून येते. या सेल्युकस निकेटरने मौर्य राजा चंद्रगुप्त मौर्य याच्याशीही तह हा केलेला दिसून येतो. चंद्रगुप्त मौर्याने त्याचा पराभव केल्यामुळे या दोघांमध्ये तह हे झालेले दिसून येतात. या सेल्युकस निकेटरने बॅक्ट्रिया या प्रांतामध्ये स्वतःचे राज्य हे स्थापन केलेले होते. बॅक्ट्रियामध्ये स्वतःचे राज्य स्थापन केल्यानंतर काही काळाने त्यांचा मृत्यू हा झालेला दिसून येतो आणि त्यानंतर त्याचे वारसदार हे सत्तेवर आलेले आपणास दिसून येतात. या बॅक्ट्रियावर त्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. मूळ ग्रीक आणि यानंतरचे सेल्युकस निकेटरचे वारसदार असणारे ग्रीक यांच्यामध्ये एक फरक असलेला दिसून येतो. हे ग्रीक हे आता स्वतःला युरोपीय ग्रीक मानत नव्हते, तर ते आता स्वतःला आशियाई ग्रीक किंवा स्वतःला जे आहे तर ते भारतीय ग्रीक असे संबोधत असत पहा आणि त्याच्यामधूनच पुढे बॅक्ट्रियामधून हे राज्य जे काही आहे तर ते स्वतंत्र झालेले आपणास दिसून येते. साहजिकच हे जे राज्यकर्ते होते तर ते आता स्वतःला युरोपातील मानण्याच्या ऐवजी आशियातील मानायला लागलेले होते. सेल्युकसच्या वंशजांनी नंतरच्या कालखंडामध्ये हा जो बॅक्ट्रियाचा भाग आहे तर तो आपल्या राज्यामध्ये आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये जे आहे तर ते त्यांना यश मिळालं नाही. उलट यामधून जे काही आहे तर तो बॅक्ट्रिया हाच स्वतंत्र आणि समर्थ झालेला दिसून येतो. या बॅक्ट्रियामध्ये असणारे जे ग्रीक लोक होते तर ते ग्रीक लोक हे काहीसे भारतीय भूप्रदेशामध्येच राहणारे होते. ते स्वतःला आशियाई समजत होते आणि त्यामुळे इतिहास अभ्यासक हे त्यांना युरोपियनांपेक्षा वेगळे समजत असल्यामुळं त्यांना इतिहास अभ्यासक इंडो ग्रीक अशी संकल्पना वापरतात. थोडक्यात अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर जे लोक जे ग्रीक लोक हे भारताच्या प्रदेशामध्येच राहिले, बॅक्ट्रियासारख्या भारताच्या वर्चस्वाखालीच भागातच ते राहिलेले होते. याच लोकांनी नंतरच्या काळात मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर जे आहे तर ते भारतावर आक्रमण केलं. म्हणून त्या आक्रमणाला आपण इंडो ग्रीकांचे आक्रमण असे म्हणत असलेले दिसून येते. या इंडो ग्रीक राजांच्या संदर्भामध्ये आपणास काही उल्लेख हे करावे लागतात. इंडो ग्रीक राजांची माहिती ही आपणास त्यांच्या नाण्यांवरूनच होते. भारतात सोन्याच्या नाण्यांची निर्मिती करण्याचे श्रेय हे इंडो ग्रीक राजांना दिले जाते. या इंडो ग्रीकांमधील प्रसिद्ध राजा मिनॅंडर उर्फ मिलिंद हा होता की ज्याची माहिती ही आपणास बौद्ध साहित्यामधूनही प्राप्त होते. मिलिंद उर्फ मिनॅंडर हा बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाने एवढा प्रभावित झालेला होता की त्याने बौद्ध भिक्षू नागसेन याच्या बरोबर काही संवाद साधला. या नागसेनला त्याने काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाची उत्तरं नागसेन यांनी दिली. साहजिकच नागसेन यांच्या उत्तराने प्रभावित झालेल्या मिनॅंडर या राजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि हा ग्रीक राजा मिनॅंडर मिलिंद या नावाने ओळखला जाऊ लागलेला होता. त्यांच्या या दोघांमधील म्हणजेच नागसेन आणि मिनॅंडर यांच्यामधील संवादाची चर्चा, प्रश्नोत्तरांची चर्चा ज्या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे तो ग्रंथ अर्थातच मिलिंदपन्नो म्हणून ओळखला जात असलेला आपल्यास दिसून येतो. हा ग्रंथ या इंडो ग्रीकांच्या तसेच राजा मिलिंद आणि बौद्ध धर्म यांचे तत्वज्ञान समजण्याच्या दृष्टिकोन ज्याला आपण मूर्ती कला असे सुद्धा जे काही आहे तर ते संबोधू शकतो का. ग्रीकांनी भारतामध्ये एक वेगळीच मूर्तिकला ही अस्तित्वात आणलेली आपणास दिसून येते. या मूर्तिकलेलाच आपण गांधार शैली असेही म्हणतो. गांधार शैलीच्या मूर्तींचं आपण असं वैशिष्ट्य सांगू शकतो पहा की या गांधार शैलीच्या मूर्ती, गांधार कला शैलीच्या मूर्ती
या या जे काय आहेत तर ते ग्रीकांनी भारतामध्ये अस्तित्वात आणलेल्या दिसून येतात. भारतात सर्वप्रथम मूर्ती घडवण्याचं श्रेय या गांधार कला शैलीलाच आपणास द्यावं लागतं. एवढेच नव्हे तर गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवण्याचं श्रेय हे सुद्धा आपणास काही प्रमाणात गांधार शैलीलाच द्यावे लागते. ग्रीकांच्या या ज्या मूर्ती आहेत, तर या मूर्ती ह्या अत्यंत धष्टपुष्ट अशा व्यक्तीच्या मूर्ती असलेल्या दिसून येतात. वास्तविक पाहता गौतम बुद्ध किंवा भारतातील कोणत्याही देवता या दष्टपुष्ट शरीरयष्टीच्या असलेल्या आपणास दिसून येत नाही. परंतु ग्रीकांच्या देवता या दष्टपुष्ट शरीराच्या असलेल्या होत्या आणि तीच शैली ग्रीकांनी भारतामध्येही विकसित केलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत, तर त्या देखील धष्टपुष्ट शरीराच्याच व्यक्ती किंवा धष्टपुष्ट शरीराच्याच मूर्ती, देवता या असलेल्या दिसून येतात आणि त्यामुळेच आपणास गौतम बुद्ध हे पिळदार शरीराचे, पिळदार मिशा असणारे अशा त्यांच्या मूर्ती या गांधार शैलीमध्ये घडविलेल्या आपणास दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, विषयांतर करून आपणास या संदर्भामध्ये असंही सांगता येऊ शकतं, की नुकतंच गांधार कला शैलीच्या मूर्ती या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आपणास पाहावयास मिळणार आहेत. कारण की या मूर्ती या काही मूर्ती या आत्ताच या संग्रहालयामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. या मूर्ती गांधार कलेच्या मूर्ती कशा होत्या हे समजण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत किंवा इंडो ग्रीकांच्या माध्यमातून भारतात ही शैली कशी आली हे समजण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत. तर आपण त्याही मूर्ती नक्कीच पाहून घेतल्यास आपणास गांधार शैलीच्या मूर्तींची माहिती ही नक्कीच होऊ शकते. यानंतर आपण दुसऱ्या एका आक्रमकांकडे वळणार आहोत, की जे मौर्यांच्या आक्रमणानंतर, मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये अस्तित्वात आलेले होते. ते म्हणजे इंडो पार्थियन किंवा पहलव. इंडो पार्थियन किंवा पहलव यांच्या संदर्भामधील फारशी माहिती ही आपणास उपलब्ध होत नाही. खरं तर हे मध्य आशियातून आलेल्या परकीय आक्रमकांचीच माहिती ही आपणास खूप कमी प्रमाणात होत असलेली दिसून येते. इंडो ग्रीकांच्या संदर्भातही त्यांचे 40 राजे होऊन गेले. मात्र या 40 राजांची नावे ही केवळ आपणास त्या काळातील नाण्यांवरूनच समजतात. इंडो ग्रीकांच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण त्यांच्या भारतामध्ये सोन्याच्या नाण्याची निर्मिती करण्याचे श्रेय या इंडो ग्रीकांनाच जाते आणि त्यांची माहिती आपणास अर्थातच नाण्यांवरूनच समजते. राजांची नावं ही नाण्यांवरूनच समजतात. इंडो पार्थियन किंवा पहलव यांच्या संदर्भातही आपणास तेच विधान करावे लागते. इंडो पार्थियनांची किंवा पहलवांची माहिती ही आपणास खूप अधिक प्रमाणात नाण्यांवरूनच उपलब्ध होत असलेली दिसून येते. इंडो पार्थियन किंवा पहलव या घराण्याचा संस्थापक वनान किंवा वोनोनस हा असलेला दिसून येतो. याने आपले राज्य कुठे स्थापन केलेले होते तर कंधार या ठिकाणी त्याने आपले राज्य हे स्थापन केलेले होते. विशेष म्हणजे याने स्वतःला महाराजाधिराज हे बिरुदही धारण केलेले होते आणि त्याच्या नाण्यांवर आपणास त्याच्या दोनही भावांची नावे ही आढळून येतात. यावरून असा तर्क केला जातो की दोघेही प्रांतिक शासक असले पाहिजेत. म्हणजेच याच्या राज्यामध्ये बनान किंवा वोनोनस याच्या राज्यामध्ये एक राजा आणि त्याचे दोन प्रांतिक शासक असलेले दिसून येतात आणि अर्थातच हे त्याचे दोन भाऊ असले पाहिजेत असे म्हटले जाते. वनान किंवा वोनोनस याच्यानंतर स्पसिरिश नावाचा पसरलेले होते हे आपणास लक्षात येते. गोंडो फर्निस हा या इंडो पार्थियन किंवा पहलवांचा सगळ्यात मोठा राजा होता. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या काळात सेंट थॉमस हा एक ख्रिश्चन धर्मगुरू याच्या दरबारात आलेला होता. खरं तर भारतात आलेला पहिला ख्रिश्चन व्यक्ती किंवा पहिला ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणजे सेंट थॉमस आहे आणि जो याच्या दरबारात आलेला होता. त्यामुळे भारताचा ख्रिश्चन धर्माशी झालेला हा एक पहिला संपर्क आहे
या दृष्टिकोनातूनही गोंडो फर्निस आणि त्याच्या काळातील आलेला सेंट थॉमस हा महत्वाचा व्यक्ती म्हणून आपण निर्देशित करू शकतो. इंडो पार्थियन यांच्या संदर्भामध्ये आपण एवढीच माहिती ही सांगू शकतो. यानंतर पुढचे आक्रमक ज्यांना आपण इंडोसिथियन किंवा शक असेही म्हणून ओळखतो, यांची माहिती ही सुद्धा आपणास त्यांच्या नाण्यांच्या आधारावरच मिळते किंवा त्यांच्या नाण्यांवरूनच आपण इतिहासाचे पुनर्निर्माण हे करू शकतो. यांच्यामधीलही मोस किंवा मोग हाच पहिला शक राजा असलेला दिसून येतो. विशेष म्हणजे या शकांनी भारतामध्ये 5 शाखांमध्ये स्वतःचे राज्य हे निर्माण केलेले होते. या 5ही शाखा भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये होत्या. मात्र या राजांमधील रुद्रदामन हा जो शकांचा राजा की जो गुजरात, काठियावाड या प्रदेशाचा राजा होता, तो राजा हा महत्वाचा मानला जात होता. विशेष म्हणजे याने सुदर्शन तलावाची दुरुस्ती केलेली होती आणि या सुदर्शन तलावाची दुरुस्ती करणारा राजा म्हणून रुद्रदामन हा ओळखला जातो. याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याने शुद्ध संस्कृत भाषेमध्ये दीर्घ शिलालेख हा कोरलेला आहे आणि त्यामुळे देखील हा महत्वपूर्ण ठरलेला आपल्याला दिसून येतो. ही आपणास शक राजांची माहिती ही सांगता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आता मध्य आशियातून झालेल्या आक्रमकांपैकी शेवटच्या आक्रमकांची माहिती ही पाहिजे. मध्य आशियातून विविध आक्रमक हे भारतामध्ये मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर आलेले आहेत. आतापर्यंत आपण इंडो ग्रीक यांची माहिती पाहिली, त्यानंतर पार्थियनांची माहिती पाहिलेली, पहलव किंवा पार्थियन यांची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण माहिती पाहिली ती म्हणजे शकांची आणि आता आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे कुशाण या राजघराण्याची. कुशाण हे देखील मध्य आशियातील एक आक्रमक असलेले आपणास दिसून येतात. कुशाणांच्या राज्याचा संस्थापक हा कुजुल कॅडफिसेस होता. कुजुल कॅडफिसेस हा काही काळ किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये ग्रीकांचा मांडलिक राजा असावा असे त्याच्या नाण्यांवरून वाटते. त्याच्या नाण्यांवरून असा अंदाज अभ्यासकांनी का व्यक्त केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या कालखंडामध्ये कुजुल कॅडफिसेस याची जी नाणी प्राप्त झालेली आहेत, या नाण्यांवर त्याचं चित्र आणि ग्रीक राजांचं चित्र किंवा त्याचा उल्लेख आणि ग्रीक राजांचा उल्लेख असा असलेला दिसून येतो. त्याच्या नंतरच्या नाण्यांवर मात्र याचा स्वतःचा स्वतंत्र उल्लेख असलेला आपल्याला दिसून येतो. या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांवरून इतिहास अभ्यासकांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे की सुरुवातीच्या कालखंडात हा ग्रीकांचा मांडलिक होता म्हणून याच्या अंकनासोबतच ग्रीक राजाचं अंकन हे देखील त्याच्यावर होतं. नंतर मात्र हा मांडलिक राजा राहिला नसल्यामुळे याने फक्त नाण्यांवर स्वतःच अंकन हे केलेलं होतं. या नाण्यांमध्ये झालेल्या बदलामुळे इतिहास अभ्यासकांनी किंवा नाणकशास्त्राच्या अभ्यासकांनी हा अंदाज व्यक्त केलेला दिसून येतो. याने वयाच्या 80 वर्षापर्यंत राज्य केलेलं होतं. कुजुल कॅडफिसेस या कुशाणांच्या संस्थापक राजानंतर विमतक्षम किंवा विमतखो हा राजा सत्तेवर आला असावा असे अलीकडच्या काळातील संशोधनावरून आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, काही वर्षांपूर्वी कुजुल कॅडफिसेस नंतर विम कॅडफिसेस हा सत्तेवर आला होता असं अभ्यासकांनी सांगितलेलं होतं किंवा काही संदर्भ ग्रंथांमध्ये यापूर्वीच्या संदर्भ ग्रंथांमध्ये कुजुल कॅडफिसेस नंतर विम कॅडफिसेस याचाच राजा म्हणून उल्लेख येत होता. परंतु अलीकडील काळात रबाटक शिलालेख हा सापडलेला आहे आणि या रबाटक शिलालेखाच्या आधारावरून आता असं सिद्ध होतं
की कुजुल कॅडफिसेस आणि विम कॅडफिसेस या दोन राजांच्या दरम्यान विम तक्षम किंवा विम तखो नावाचा एक राजा होऊन गेलेला होता आणि त्यामुळं हा राजा क्रमानुसारचा दुसरा राजा आहे. क्रमानुसार हा कुशाणांचा दुसरा राजा आहे असे अलीकडच्या काळातील अभ्यासकांनी आपले मत व्यक्त केलेले दिसून येते. या विम तक्षम नंतर त्याचा मुलगा विम कॅडफेसेस हा सत्तेवर आलेला होता हे अभ्यासकांनी आता नोंदवलेलं आहे. विम कॅडफिसेस याच्या संदर्भामध्ये आपणास दोन पदव्या प्राप्त होतात. एक म्हणजे महाराज, राजाधिराज, सर्वलोक ईश्वर आणि माहेश्वर. या दोन पदव्यांचं महत्व असलेलं आपणास दिसून येतं. या दोन पदव्या किंवा एकंदरीतच या कालखंडातील राज्यकर्त्यांनी स्वतःला विविध पदव्या या का लावून घेतल्या असाव्यात याविषयी अभ्यासकांनी काही मत व्यक्त केलेले दिसून येतात. या कालखंडामध्ये हे राजांनी नुकतंच स्वतःचं राज्य स्थापन केलेलं होतं. साहजिकच इतर राजांवर आपला प्रभाव राहावा, लोकांवरही आपला प्रभाव राहावा या उद्देशाने या कालखंडामधील विविध राजांनी स्वतःला वेगवेगळ्या पदव्या या लावून घेतलेल्या दिसून येतात. विम कॅडफिसेस याने देखील या दृष्टिकोनातूनच स्वतःला महाराज, राजाधिराज, सर्वलोक ईश्वर अशी पदवी ही लावून घेतलेली दिसून येते. विशेष म्हणजे याने स्वतःला माहेश्वर ही पदवी सुद्धा लावून घेतलेली दिसून येते. वास्तविक पाहता कुशाण हे मध्य आशियातून आलेले एक आक्रमक आहे. परंतु या राजांवर भारतातील विविध धर्मांचा प्रभाव हा नक्कीच असलेला दिसून येतो. जसं विम कॅडफिसेसवर आहे तसंच नंतरच्या कालखंडातील विविध राजांनीही स्वतःला भारतीय संदर्भामध्ये पदव्या हे घेतलेल्या दिसून येतात. भारताच्या धार्मिक प्रभावातून त्याने काही पदव्या घेतलेल्या दिसून येतात. या राजांवर सुद्धा जे आहेत तर ते शैव पंथाचा प्रभाव हा असलेला दिसून येतो आणि त्यामुळेच त्याने स्वतःला माहेश्वरी पदवी लावून घेतलेली दिसून येते. विशेष म्हणजे विम कॅडफिसेस याची जी नाणी आहेत तर त्या विम कॅडफिसेस याच्या नाण्यांवर आपणास भगवान शिवशंकर आणि त्रिशूळ याच्या पण प्रतिमा अंकित केलेल्या त्याचंही प्रतिमांकन केलेलं आपणास दिसून येतं. यावरून आपल्याला हा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो की या राजांवर भारतातील धर्माचा हा किती मोठा प्रभाव हा पडलेला होता हे आपण लक्षात घेऊ शकतो. कुशाण सत्तेचा राज्यविस्तार. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कुशाण राज्याच्या संदर्भामध्ये चर्चा करतो तर त्यावेळेस या सत्तेचे जे सुरुवातीचे राज्यकर्ते आहेत यांनी सत्तेची स्थापना करण्याचं आणि आपली सत्ता जगवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. यामध्ये कुजुल कॅडफिसेस हा अर्थातच संस्थापक आहे. विम तक्षम किंवा विम तको यानेही आपलं राज्य हे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा मुलगा विम कॅडफिसेस यानेही त्यामध्ये यश मिळवलेलं दिसून येतं. परंतु खऱ्या अर्थाने कुशाण सत्तेचा राज्य विस्तार राजा कनिष्क किंवा ज्याला आपण सम्राट कनिष्क असेही संबोधतो. या सम्राट कनिष्क याने कुशाण सत्तेचा राज्य विस्तार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते. या कनिष्काची माहिती किंवा त्याच्या राज्य विस्ताराची माहिती ही आपणास काही मुद्द्यांच्या आधारे सांगता येऊ शकते. सत्तेवर आल्यानंतर याने काश्मीरवर विजय प्राप्त केलेला होता असं आपल्याला उल्लेख प्राप्त होतो. काश्मीरवर याने स्वतःचा विजय प्राप्त केल्याची माहिती ही आपणास कशाच्या द्वारे मिळते तर राजतरंगिणी हा कल्लन या व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ, या ग्रंथामधून आपणास कनिष्कने काश्मीरवर विजय प्राप्त केला होता याची माहिती प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना प्राचीन भारताच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा, पुराव्यांचा, एव्हिडन्सचा आपण ज्यावेळेस विचार करत होतो तर त्यावेळेस आपण राजतरंगिणी या ग्रंथाचा उल्लेख केलेला होता. कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ हा खऱ्या अर्थाने भारतामधील एक इतिहास ग्रंथ आहे. आजच्या कसोटीवर जर का आपण प्राचीन भारतातील साहित्य
हे तपासून पाहिले तर त्यामधून अर्थातच राजतरंगिणी हा ग्रंथ हा आपणास इतिहास ग्रंथ म्हणून निश्चितपणे मानता येऊ शकतो. या राजतरंगिणी ग्रंथामध्येच कनिष्क याने काश्मीरवर विजय प्राप्त केला होता असे म्हटलेले आहे. यावरून सत्तेवर आल्यानंतर कनिष्क याने काश्मीरवर विजय प्राप्त केला होता असे आपण म्हणू शकतो. याचबरोबर यांनी परकीय आक्रमक पार्थियन यांचा देखील पराभव. सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे त्याचा चीनवरील विजय. खरं तर याने चीनवर 2 वेळेस आक्रमण केलेले होते. परंतु पहिल्या आक्रमणामध्ये त्याला पराभव पत्करावा लागलेला होता. मात्र दुसऱ्या वेळेस त्याने पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची तयारी केली आणि या चांगल्या प्रकारच्या तयारीवरून त्याने चीनवर पुन्हा एकदा विजय प्राप्त केलेला होता आणि या चीनवर विजय प्राप्त केल्यानंतर त्याला चीनमधील 3 महत्त्वपूर्ण प्रांत हे देखील प्राप्त झालेले होते. काशगर, खोतान, यारकंद हे असे ते 3 महत्त्वाचे प्रांत होते. हे 3 प्रांत त्याला या चीनवरच्या आक्रमणामुळे प्राप्त झालेले होते. एकंदरीतच कुशाण राजा कनिष्क याच्या कामगिरीविषयी सांगताना आपण असंच सांगू शकतो पहा की या कनिष्कामुळेच भारताला चीनवर विजय प्राप्त करणं हे सुद्धा शक्य झालेलं होतं किंवा भारतीय हद्दीत आता कुठेतरी चीनच्या या 3 प्रदेशांचा समावेश हा सुद्धा झालेला होता. या दृष्टिकोनातून कनिष्काचं राज्य हे महत्वाचे असलेले आपणास दिसून येते. कनिष्क हा राजा खरं तर त्याच्या 4थ्या बौद्ध धर्म परिषद याच्यासाठी सुद्धा ओळखला जातो. आपणास प्रारंभिक कालखंडामध्ये 4 धर्म परिषदा झालेल्या होत्या. 4थी धर्म परिषद काश्मीरमधील कुंडवन या ठिकाणी आयोजित करण्याचं श्रेय हे आपणास कुशाण राजा कनिष्क याला द्यावे लागते आणि एकंदरीतच त्यामुळे त्याने स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्यासोबतच काही धार्मिक कारण किंवा धार्मिक गोष्टी या सुद्धा केलेल्या दिसून येतात. कनिष्क हा कुशाणांचा सर्वात प्रभावी राज्यकर्ता होता. कुशाणांच्या सत्तेचा विस्तार करण्यामध्ये कनिष्काने महत्वाचे योगदान दिलेले होते. कनिष्कानंतर त्याचे काही उत्तराधिकारी हे देखील झालेले दिसून येतात. अर्थातच यामधील त्याचे उत्तराधिकारी यांच्या मार्फत सत्ता विस्तार फारसा झालेला नसेल, मात्र तरी सुद्धा या सत्तेला स्थिरपणा देण्याचे काम हे त्याच्या काही उत्तराधिकाऱ्यांनी केलेले आपणास दिसून येते. यामध्ये आपण हुविष्क या राजाचा उल्लेख करू शकतो. हुविष्क या राजाने 3 दशक म्हणजे जवळपास 30 वर्ष राज्य केलेले होते. याचे सोने, तांबे याचेही शिक्के उपलब्ध असलेले दिसून येतात. एकंदरीतच हुविष्क या राजाने सुद्धा कनिष्क कुशाणांच्या सत्तेला स्थिरता प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं होतं हे आपण लक्षात घेऊ शकतो. हुविष्क नंतर कनिष्क द्वितीय हा सत्तेवर आला होता. हा सत्तेवर आलेला होता. याने देखील 3 दशक राज्य केलेले होते. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेऊ शकतो की कनिष्कानंतरचे उत्तराधिकारी यांनी राज्य विस्तार केलेला नसेल तरी सुद्धा त्यांनी स्वतःचे राज्य स्थिर ठेवण्याकडे मात्र त्यांनी भर दिलेला होता. त्या राज्याला स्थिरता देण्याचं काम केलेलं होतं हे यांच्या राजांच्या कामगिरीवरून लक्षात येतं. कारण की हुविष्क याने देखील 3 दशक राज्य केलेलं होतं. त्याचबरोबर वासुदेव यानेही 3 दशक राज्य हे केलेलं होतं हे आपणास लक्षात येतं. वासुदेव नंतर कनिष्क तृतीय हा राजा झाला तर वासुदेव द्वितीय हा कुशाणांचा संभाव्य शेवटचा राजा असावा असं मत व्यक्त केलं जातं. कारण की या बाबतीमध्ये अजूनही संशोधन हे चालू आहे आणि त्यामुळं यांच्याबद्दल आपणास ठामपणे कोणतं विधान करणं हे आजच्या काळात शक्य नाही आणि म्हणूनच कुशाणांचा संभाव्य शेवटचा राजा असं वासुदेव द्वितीय याचं वर्णन केलं जातं. एकंदरीतच आपणास कनिष्क आणि त्याचे उत्तराधिकारी यांनीही राज्याला स्थिरता प्राप्त करून देण्यात महत्वाचं योगदान दिलेलं होतं.
हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कुशाणांचा राजा कुजुल कॅडफिसेस याच्यापासून ते वासुदेव द्वितीय पर्यंतच्या या राजांची ही अशी आपण माहिती ही सांगू शकतो. यानंतर आपण कुशाणांच्या संदर्भामधील शेवटच्या 2 मुद्द्यांचा विचार करणार आहोत. ते म्हणजे कुशाणांचे धार्मिक धोरण आणि त्याचबरोबर कुशाणांचे राजवंशीय अभयारण्य. कुशाणांचे धार्मिक धोरण किंवा एकंदरीतच कुशाणांचा धर्म काय होता, ते कोणत्या धर्माला मानणारे होते, हा आपल्या अभ्यासाचा विषय या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कुशाण राज्यकर्ते हे मध्य आशियामधून भारतात आलेले होते. साहजिकच सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांच्यावर इराणी धार्मिक विचारांचा प्रभाव हा असलेला आपल्यास दिसून येतो. कुशाणांचे आपण काही संदर्भ अभ्यासल्यानंतर त्यांच्यावर या इराणी धर्माचा प्रभाव हा असलेला आपणास निश्चित दिसून येतो. परंतु केवळ त्यांच्यावर इराणी धार्मिक विचारांचाच प्रभाव होता असे मात्र नाही. भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्यावर भारतातील विविध देवदेवतांचा प्रभाव हा असलेला दिसून येतो. आपणास कुशाणांच्या अगदी सुरुवातीच्या राजांपासून ही गोष्ट म्हणता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच काही वेळापूर्वी या सत्तेचा तिसरा राजा विम कॅडफिसेस याची माहिती घेतलेली होती. हा जो विम कॅडफिसेस आहे याने स्वतःला माहेश्वर अशी पदवी लावून घेतलेली होती. ही माहिती आपण पाहिली. साहजिकच ज्यावेळेस आपण कुशाणांच्या धर्माच्या विषयी चर्चा करतो तर त्यावेळेस ज्या अर्थी त्यांनी स्वतःला माहेश्वर ही पदवी लावून घेतली त्या अर्थी त्यांच्यावर इथल्या धर्माचा, शैव धर्माचा किती प्रभाव पडला होता हेही लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर कनिष्क राजा याची माहिती पाहत असतानाही आपण सांगितलं पहा की त्याने चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित केलेली होती. म्हणजेच हा राजा, कनिष्क राजा, बौद्ध धर्मामध्ये त्याचा विशेष रस असलेला आपणास दिसून येतो. हे कुठेतरी यांच्यावर भारतीय देवतांचा किंवा भारतातील धार्मिकतेचा प्रभाव असल्याचे दिसून येते. या राजांची नावही आपण पाहू शकता. पहा, यामध्ये वासुदेव हे नाव आपणास आलेले दिसून येते. वासुदेव हे आपणास माहिती आहे की कृष्ण 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 याचा जो काही आहे तर तो प्रभाव असलेला दिसून येतो किंवा ज्याला आपण वैष्णव धर्माचा प्रभाव हाही दिसलेला दिसून येतो. वैष्णव धर्मामध्ये वासुदेव हे नाव जे आहे तर ते अत्यंत महत्वाचे नाव असलेले दिसून येते. साहजिकच या राजांचे नाव ज्यावेळेस वासुदेव आहेत त्यावरून त्यांच्यावर असणारा भारतीय देवतांचा प्रभाव हा देखील आपण सांगू शकतो. यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे कुशाणांचे राजवंशीय अभयारण्य. कुशाण राजवंशाच्या लोकांनी जशी भारतीय धर्माची स्वीकारना केलेली होती तसेच त्यांनी त्यांचं एक वेगळेपण म्हणून आपण सांगू शकतो की यांनी काही अभयारण्य ही सुद्धा जी काही होती तर ती निर्माण केलेली होती. अर्थातच त्याच्या पाठीमागचा उद्देश हा नक्की काय असावा, नंतरच्या कालखंडामध्ये याला अर्थातच धार्मिक केंद्र म्हणूनही आलेले दिसून येतात. परंतु विम कॅडफिसेस, कनिष्क या दोनही राजांनी कुशाणांचे राजवंशीय अभयारण्य हे विकसित करण्याकडं त्यांचा विशेष भर असलेला दिसून येतो. ही काहीशी कुशाण राजांच्या वेगळेपणाची एक गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण बऱ्याच राजकीय घराण्यांची चर्चा ही केलेली आहे. मौर्य राज्याच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये निर्माण झालेले शुंग राज्य त्याची आपण सविस्तर चर्चा केली. या शुंग सत्तेबरोबरच भारतामध्ये जे वेगवेगळे परकीय आक्रमक आले त्यांची आपण सविस्तर माहिती पाहिली. यामध्ये इंडो ग्रीक या राजांची आपण चर्चा केली. इंडो पार्थियन किंवा पहलव यांची आपण चर्चा केली. शक किंवा इंडो सिथियन यांच्याबद्दलही आपण सविस्तर माहिती पाहिली.
याबरोबरच कुशाण या मध्य आशियातून आलेल्या महत्त्वाच्या आक्रमकांचीही आपण अगदी सविस्तरपणे चर्चा केली. केवळ त्यांच्या राजकीय इतिहासाचीच नाही, तर त्यांच्याद्वारे निर्माण झालेल्या सांस्कृतिक गोष्टींची चर्चा ही सुद्धा आपण सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे, की तुमच्या या युनिटमध्ये, तुमच्या या धड्यामध्ये बरेचसे डिटेल्स हे आलेले आहेत. परंतु तुम्ही या अध्ययन संपर्क सत्राचा उपयोग करून आणि तुमच्या स्टडी मटेरियलचा आधार घेऊन काही संदर्भ ग्रंथांचं वाचन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या धड्याची सविस्तरपणे माहिती ही होऊ शकेल आणि तुम्हाला याची व्यवस्थित कल्पनाही येऊ शकेल. या ठिकाणी मी तुम्हाला असे आवाहन करेल पहा, की आपणाकडे असणाऱ्या स्टडी मटेरियलचा आपण बारकाईने अभ्यास करावा. तसेच या मार्गदर्शन सत्र की जे YouTubeवर सातत्याने अवेलेबल आहे, त्याचा जर का तुम्ही आधार घेतलात, तर नक्कीच तुम्हाला हे संपर्क सत्र, मार्गदर्शन सत्र आणि तुमचा अभ्यास करणं हे सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण बराच वेळ माझं हे मार्गदर्शन सत्र ऐकून घेतलं. नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा अभ्यास करताना होईल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.